नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या प्रकारे आता विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत, मी बोलतोय ती 8 नोव्हेंबरची तारीख आहे आणि बरोबर 10 दिवसांनी निवडणुकीचा प्रचार संपणार आहे. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 12 दिवसांनी मतदान होणार आहे आणि त्यानंतर 3 दिवसांनी 23 नोव्हेंबरला म्हणजे 15 दिवसांनी मतमोजणी होणार आहे. म्हणजे आजपासून 15व्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले असतील. अर्थात एकट्या महाराष्ट्राचे नाही, महाराष्ट्राबरोबरच झारखंड या दुसऱ्या राज्याच्याही निवडणुका होत आहेत आणि आपल्या आधी एक फेरी त्यांची होणार आहे आणि आपली दुसरी फेरी आणि झारखंडची दुसरी दुसरी फेरी झारखंडची आणि आपली एकच एक फेरी, असं मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. असो, या सगळ्या गडबडीमध्ये काही गोष्टी लक्षणीय असतात आणि त्या समजून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि म्हणून त्या वेगवेगळ्या पैलूंनी मी समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, 5 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली होती आणि तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी उद्धव ठाकरे यांनी जनतेने बहुमत दिलं असताना सुद्धा महायुती मोडून टाकली आणि ते मुख्यमंत्री पदासाठी जनतेने नाकारलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडे गेले आणि मुख्यमंत्री झाले. म्हणजे काही करून मुख्यमंत्री पद मिळवायचे. आता शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळवायचंय, बस एवढाच हव्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता आणि त्याचा व्यापक परिणाम आपण गेली 5 वर्ष एकूण महाराष्ट्राच्या राजकारणावर झालेला बघतोय. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या हाताशी उरलेली जी आजची शिवसेना आहे, जिला लोक उबाठा शिवसेना म्हणून ओळखतात, त्यांची परिस्थिती बघितली तर कोणी मुख्यमंत्री पद देतो का रे, असा वाडगा घेऊन फिरणारे लाचार झालेला लोकांचा एक जमावडा वाटतो. वाईट वाटतं बघताना, वाईट वाटतं. याचं कारण शिवसेना उभारीला येताना आणि वर्षानुवर्ष संघर्ष करून आपला विस्तार करताना मी बघितलेली आहे. काही काळ मार्मिकचा संपादक म्हणून शिवसेनेच्या विस्ताराच्या प्रक्रियेमध्ये ते मुखपत्र चालवण्यात माझा योगदान राहिलेलं आहे आणि म्हणूनच आज जेव्हा शिवसेना या अत्यंत विचित्र लाजिरवाण्या परिस्थितीत दिसते, त्याचं वर्णन करताना मला आनंद अजिबात होत नाही. अवघ्या एक आमदाराची शिवसेना असताना जो विस्तार सुरू झाला, तिथून शिवसेना 50, 55, 60, 70 आमदारापर्यंत गेली, सत्तेपर्यंत गेली, शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले, हे सगळं मी बघितलेलं आहे. पण आमदार असोत नसोत, संख्याबळ असो की नसो, निवडणुकीत यश मिळो की न मिळो, ती जी सामर्थ्यशाली शिवसेना होती, ज्या शिवसेनेला आपला महापौर निवडून आणताना सुद्धा मारामार होती, त्या शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी काय काय गमावलंय याचा हिशोब मांडणं सुद्धा अवघड आहे. 1968 साली शिवसेनेने विधान महापालिका निवडणुका लढवल्या. त्यानंतर 71 साली मला वाटते हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेचे पहिले महापौर झाले. त्यानंतर डझनभर पेक्षा अधिक आमदार महापौर शिवसेनेचे होऊन गेलेले आहेत. पण त्या सगळ्या काळामध्ये शिवसेनेचा विस्तार होऊन कधी काळी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे स्वप्न उराशी बाळगून जगणारे, वागणारे आणि राबणारे शिवसैनिक होते. ते शिवसेनेला पुढल्या 20, 25, 30 वर्षामध्ये सत्तेपर्यंत घेऊन आले. पण 99 साली मुख्यमंत्रीपद गेलं आणि त्यानंतर 15 वर्ष नव्हे, 20 वर्ष, 99 पासून 2019 पर्यंत मुख्यमंत्री पदाकडे आषाढभूतपणे बघणारी शिवसेना ही बाळासाहेबांची नव्हे, उद्धव ठाकरेंची शिवसेना होती.
बाळासाहेब नेहमी म्हणायचे, सत्तेसाठी आम्ही नाही, सत्ता आमच्यासाठी असते. सत्तेला लाथ मारण्याची हिंमत आमच्यामध्ये, ही बाळासाहेबांची भूमिका होती. आणि तो स्वाभिमान आज लवलेस सुद्धा सापडत नाही. आणि त्यामुळे मग मुख्यमंत्री पद म्हणून आषाढभूतपणे वागणारी उबाठा शिवसेना बघितली की मग त्यापेक्षा साध्या महापौर पदासाठी सुद्धा सर्व शक्तीपणाला लावून लढणारे शिवसैनिक आठवतात, त्यांचे कष्ट मेहनत आठवते. वाईट वाटतं हे सगळं बघताना, वाईट वाटतं मित्र. कारण शिवसेना ही संघर्ष करणारी, झुंज देणारी आणि विजय खेचून आणणारी आणि पराभव सुद्धा मोठ्या हिमतीने पचवू शकणारी, हसत खेळत पराभव पचवणारी संघटना होती. तिची ही दुर्दशा बघताना वाईट वाटतं. आणि म्हणून परत परत वेगवेगळे पैलू त्याच्या समोर आणावे लागतात. आता सुद्धा लोकसभा निवडणुकीत अवघ्या 9 जागा उभाटा शिवसेनेच्या आल्या. एकनाथ शिंदेच्या 7 जागा दुसऱ्या बाजूला लढताना मिळवलेल्या जोडल्या तर एकूण दोन्ही शिवसेनांचे मिळून 16 खासदार आहेत. पण मजा अशी आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे, ज्याला आपल्या वडिलांनी स्थापन केलेला म्हणून वारसा हक्काने आपल्याला मिळालेला पक्ष म्हणतात, त्या पक्षाची अवस्था आज कोणी महापौर पद देतो का म्हणून वाडगा घेऊन फिरण्याची वेळ आली असेल तर ती खरंच लाजीरवाणी आहे. आणि आजचा मला त्यासाठी विषय मांडायचा आहे की महापौर पदाच्या मागे, मुख्यमंत्री पदाच्या मागे पळता पळता आपल्याला मुंबईचं महापौर पद तरी मिळवता येईल का, अशी चिंता आजच्या उबाटा शिवसेनेला भेडसावत असेल तर नवल वाटण्याचं कारण नाही खरंच. कारण ह्या महापालिकेच्या विधानसभेच्या निवडणुका ह्या येत्या 15 दिवसात संपून जाणार आहेत, निकाल पण हाती येणार आहेत. आणि त्यानंतरचं शिवसेनेसमोरचं आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या समोरचं मोठं शिवधनुष्य किंवा मोठं प्रश्नचिन्ह असेल ते मुंबई महापालिका निवडणुका. अख्ख्या महाराष्ट्रात 15-16 महापालिकांच्या निवडणुका व्हायच्या बाकी पडल्या आणि त्या कदाचित विधानसभा निवडणूक निकाली लागली आणि जे काही सरकार येईल ते अधिक काळ लांबवणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या काय अडलेल्या केसेस आहेत त्या बाजूला करून सुप्रीम कोर्टाला हवं ते समाधान करून मुंबईतल्या आणि महाराष्ट्रभरच्या महापालिका निवडणुका उरकल्या जातील. पण बाकीच्या महापालिका निवडणुकांना फारसं महत्व नाहीये एवढं मुंबईला आहे. कारण मुंबई महापालिका ही केरळच्या राज्य सरकारच्या बजेटपेक्षा अधिक बजेटची महापालिका आहे. जवळजवळ दिल्ली एक शहर राज्य आहे, नगर राज्य आहे, त्याच्याशी सुद्धा मुंबईच्या अर्थसंकल्पाची तुलना करता येईल इतकं मुंबईच्या महापालिकेच्या व्यवहाराचं आणि अस्तित्वाचं महत्व आहे. आणि म्हणूनच मुंबईचा महापौर हा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यापेक्षाही अधिक बलवान मानला पाहिजे. आणि म्हणूनच आज मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या काय असेल तर मुख्यमंत्री पद मिळो न मिळो, विधानसभेत फार मोठं यश मिळो न मिळो, गेल्या वेळेला मिळाले 56 आमदार, 46 किंवा 36 आमदार मिळो न मिळो, पण आपल्या हातात गेली 25 वर्ष असलेली मुंबई महापालिका आहे. ती महापालिका उबाठा शिवसेनेच्या हाती म्हणजेच मातोश्रीत बसलेल्या ठाकरे परिवाराच्या मुठीत राहणार का, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्याला मी अधिक महत्व देतो. आणि कारण सरळ आहे, या निवडणुकीत कंबर कसून ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू आणि उद्धव ठाकरेमुळे शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा वेगळा पक्ष काढणारे राज ठाकरे मुंबई महापालिकेवर डोळा ठेवूनच या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. आपले किती आमदार निवडून येतील याची त्यांना पर्वा नाहीये. हा, पण जे सरकार बनेल त्यामध्ये आपला एक तरी प्रतिनिधी सरकारमध्ये बसला पाहिजे, ही भूमिका घेऊन राज ठाकरे मैदानात उतरलेत. मुख्यमंत्री पद पाहिजे हा त्यांचा हव्यास नाहीये.
आणि त्यामुळे अत्यंत व्यावहारिक पातळीवर राज ठाकरे वाटचाल करतायत असं मला वाटतं. आणि म्हणूनच राज ठाकरे यांचं आजचं टार्गेट हे सरकारमध्ये जाणं, मंत्रीपद मिळवणं किंवा मुख्यमंत्री होणं असं बिलकुल नाहीये. हा, पण त्याच वेळेला या विधानसभा निवडणुकीच्या प्रायोगिक निवडणुकीतून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आपल्याला फार मोठी मुसंडी मारायची आहे हे डोळ्यासमोर ठेवूनच राज ठाकरे हे या निवडणुकीच्या रिंगणात विधानसभेच्या आखाड्यात उतरले याविषयी माझ्या मनात बिलकुल शंका नाही. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्यासाठी असलेलं सगळ्यात मोठं आव्हान कुठचं असेल तर मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या ज्या छोट्या इतर महापालिका आहेत त्या महापालिकांच्या निवडणुका हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्धव ठाकरे या सगळ्या राजकारणात जाताना एक गोष्ट विसरून गेले की आपल्याला अधिक काही मिळवायचं असेल तर ते करताना हातात असलेलं गमावायची वेळ येणार नाही असं बघूनच जुगार खेळला पाहिजे. खिशात असलेले सगळे पैसे जर तुम्ही जुगारात पणाला लावलेत आणि तो एक डाव हरलात तर त्यानंतर तुमच्या हाताशी काही राहत नाही आणि महाभारत सुरू होऊन जातं. तुम्हाला आठवतं ना महाभारतामध्ये त्या द्यूतामध्ये जुगारामध्ये पांडवांचा थोरला भाऊ धर्मराज हे सगळंच्या सगळं हरतो, इंद्रप्रस्थाचं राज्य हरतो, सैन्य हरतो, जे जे काही त्याच्या हाताशी आहे ते जुगारात लावून हरतो. आणि शेवटी शकुनी मामा त्याला सांगतो तुझी पत्नी पण पणाला लाव, द्रौपदी पणाला लाव. जर द्रौपदी पणाला लावून तू जिंकलास तर आतापर्यंत हरलास ते सगळं परत देऊन टाकेन. उद्धव ठाकरेंची अवस्था नेमकी आत्ता तशी आहे. मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी जे उद्धव ठाकरे 5 वर्षापूर्वी भरकटत गेले आणि त्यातून पक्षात दुफडी माजून पक्षात फाटाफूट होईपर्यंत परिस्थिती आली, तरीही आपण सर्वस्व पणाला लावून बसलोय आणि याच्यात हरलो तर हाताशी काही राहणार नाही. वनवास आणि अज्ञातवासात जायची पाळी येईल याचं सुद्धा भान तेव्हा धर्मराजाला नव्हतं आणि आज उद्धव ठाकरेंना नाही. आणि म्हणून विधानसभा निवडणूक दाराशी उभी असताना आणि ती प्रक्रिया चालू असताना उभाठा शिवसेनेच्या भविष्याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या पहिली गोष्ट लक्षात येते की यानंतर पुढल्या काही महिन्यामध्ये जेव्हा महापालिका निवडणुका होतील मुंबईच्या, ठाण्याच्या वगैरे वगैरे या निवडणुकांमध्ये स्वतःच्या बळावर स्वतःचा किंवा आघाडीचा महापौर निवडून आणण्या इतकी क्षमता तरी उद्धव ठाकरे यांच्या उभाठा शिवसेनेमध्ये उरलेली असेल काय, हा मला सर्वात महत्वाचा प्रश्न वाटतो. आणि हा प्रश्न जेव्हा शिवसैनिकांच्या मनात येईल किंवा ते हट्ट धरायला लागतील महापौर आमचाच झाला पाहिजे, तर ही अवस्था ही 1992 पासूनची आहे, 1986 पासून 85 पासूनची आहे. महापौर शिवसेनेचा, आपण शिवसेनेचा महापौर मुंबईत महापालिकेत बसवायचा आहे, महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे. ही जी भूमिका 1968 साली शिवसेनेने घेतली, निवडणूक लढवण्याचा पवित्रा बाळासाहेबांनी घेतला, ती शिवसेनेच्या राजकारणाची सुरुवात होती. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा म्हणजे महापालिका जिंकायची आणि महापौर शिवसेनेचा आणायचा. इथून शिवसेनेची सुरुवात झाली होती. आणि या निवडणुकीत नको तितकं अपयश आल्यानंतर उद्धव ठाकरे राजकारणात मागे फेकले गेले, त्यांची संख्याबळ अपेक्षेप्रमाणे आलं नाही आणि राजकीय सत्ता स्पर्धेतून ते बाहेर फेकले गेले. तर मग त्यांच्या समोर एकच छोटं उद्दिष्ट शिल्लक राहतं
की महापौर आमचाच, महापौर आमचाच, शिवसेनेचा, महापालिकेवर भगवा फडकवायचा, ही घोषणा 1968 पर्यंत मागे जाणारी आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेला प्रगतीपथावर घेऊन गेले की अधोगतीला घेऊन गेले, हे त्या महापालिका निवडणुकीत ठरेल, आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत ठरणार नाही. कारण विधानसभेची निवडणूक शिवसेनेने कधीही स्वबळावर जिंकली नाही. सगळ्यात मोठा पक्ष होण्यापर्यंत सुद्धा शिवसेनेला कधी मजल मारता आली नाही. ज्या वेळेला 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीला सत्ता मिळाली, तेव्हा देखील युतीलाही बहुमत मिळालेलं नव्हतं. 141 दोघांची बेरीज होती आणि मला वाटतं त्यामध्ये शिवसेनेच्या काहीतरी 74-75 आमदार होते, पण काँग्रेसचे पराभव, सत्ता गमावून सुद्धा 80 आमदार होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि शरद पवार विरोधी नेता म्हणून विधानसभेत 95 साली बसले, तेव्हा बहुमत मनोहर जोशींच्या पाठीशी होतं, पण त्या बहुमतामध्ये भाजप, अपक्ष आणि इतरांचा समावेश होता. त्यांच्या पक्षाचे फक्त 74-75 आमदार होते आणि विरोधी नेता म्हणून बसलेले जे शरद पवार होते त्यांचे 80 आमदार होते. पराभवात सुद्धा काँग्रेसचे 80 आमदार होते. म्हणजे काँग्रेस हाच विधानसभेतला मोठा पक्ष होता आणि तेवढा पल्ला गाठून शिवसेनेला कधी मोठा पक्ष, विधानसभेतला मोठा पक्ष होता आला नाही. 2014 मध्ये भाजपने 123चा पल्ला गाठून सर्वात मोठा पक्ष होऊन दाखवलं. 2019 मध्ये सुद्धा भाजपच मोठा पक्ष होता आणि आता सुद्धा जे ओपिनियन पोल येत आहेत, अंदाज बांधले जात आहेत, विश्लेषण होते, त्याच्यातही ग्वाही दिली जाते की विधानसभेत महायुतीला सत्ता मिळेल न मिळेल, बहुमत मिळेल न मिळेल, पण भाजप हाच मोठा पक्ष असेल. काँग्रेसला विधानसभेतला मोठा पक्ष होता येणार नाही. हा, गेल्या लोकसभा निवडणुकीत 13 खासदार निवडून आणणारा काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष झालेला आहे, पण विधानसभेमध्ये काँग्रेसला त्या तुलनेमध्ये सर्वात मोठा पक्ष होण्या इतके आमदार मिळवता येतील याची ग्वाही आज सुद्धा कुठलाही विश्लेषक, अभ्यासक किंवा ओपिनियन पोल देत नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग या सगळ्या स्पर्धेमध्ये शिवसेना उभाठाचं स्थान काय, हा प्रश्न आहे. कारण नाही म्हटलं तरी 2014 असो किंवा 2019 असो, या दोनही विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा त्यांच्या आधीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप जरी 1 नंबरचा पक्ष असला तरीही शिवसेना हाच 2 नंबरचा पक्ष होता. 123 भाजपचे तर स्वबळावर लढून उद्धव ठाकरे यांनी 63 जागा मिळवल्या होत्या. 5 वर्षापूर्वी भाजप सोबत लढून 56 जागा मिळवल्या, तेव्हा एनसीपीच्या 54 पेक्षा उद्धव ठाकरेंच्या 2 जागा जास्त होत्या. म्हणजे निदान भाजप, उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा काय म्हणतात ते 2 नंबरचा पक्ष होता. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की आपण कुठे आणला पक्ष याचा अभ्यास, आत्मचिंतन उद्धव ठाकरे यांनी केलं पाहिजे, केलं पाहिजे. अन्यथा त्या पक्षाला भविष्य असू शकणार नाही. ज्या पक्षाला आमचाच महापौर असेल हे भाजप विरोधात जाऊन सुद्धा 2017 मध्ये हमरा तुमरीच्या प्रसंगी भाजपच्या जवळजवळ बरोबरीच्या जागा असताना सुद्धा महापौर आमचाच ही हटवादी भूमिका घेऊन भाजपची माघार घेऊन भाजपच्या पाठिंब्यानेच महापौर करावा लागला. त्या शिवसेनेची आजची अवस्था म्हणून मला दयनीय वाटतं की मुख्यमंत्री पद पाहिजे, मुख्यमंत्री आमचाच, हे बोलता बोलता कुठे आलात तुम्ही. मला आठवतं 2019चे निकाल लागल्यानंतर युती मोडण्याच्या मनस्थितीत असलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचे उजवे हात संजय राऊत
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असं अट्टहासाने सांगत होते, तेव्हा ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जातील ही कोणाची अपेक्षा नव्हती. पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ते करून दाखवलं. पण आज त्यांचा पक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली उरलेला पक्ष, याची अवस्था काय आहे बघा. तो महाराष्ट्राच्या राजकारणात 2 नंबरचा किंवा 3 नंबरचा पक्ष होण्याची शक्यता नाही. त्याला एकूण स्पर्धेतल्या 6 पक्षांमध्ये 6वा नंबर असेल की 5वा नंबर असेल याची चर्चा आहे. पण 3रा नंबर सुद्धा उबाठा शिवसेनेला मिळेल असं कोणी म्हणत नाही. तेव्हा मग विचार करावा लागतो, आता या पुढचं लक्ष उबाठा शिवसेनेसाठी काय असेल. मुंबईचं महापौर पद, आमचाच महापौर असा हट्ट करून काही महिन्यात महापालिका शिवसेना लढवणार का, हा प्रश्न आहे. कारण या विधानसभा निवडणुकीतून महापालिकेचं भवितव्य मुंबईच्या 36 जागांमुळे ठरणार आहे. त्यात उद्धव ठाकरे कुठपर्यंत मजल मारतात ते बघू. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.